सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार। सध्या 2024 लोकसभेची रणधुमाळी चालू आहे। आणखी 2 टप्पे झालेले आहेत आणि तिसरा टप्पा आता तोंडावर आहे। तरी पूर्ण भारत देशामध्ये काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष म्हणजे इंडिया अलायन्स व भाजप व त्यांचे मित्रपक्ष अशा पद्धतीनं इलेक्शन होत आहे। तर सध्या जे भारत देश हा लोकशाहीच्या तत्त्वावर चालणारा देश आहे आणि सध्या भारत देशाची जर परिस्थिती बघितला तर लोकशाही कुठंतरी बाजूला सरकून हुकुमशाहीकडे देश चाललेला आहे। ईडी CBI याचा गैरवापर होत आहे। आणखी ईडी आमच्या दिल्लीचे 3 वेळा मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल साहेब यांच्यावरचा गुन्हा सिद्ध न करता त्यांना जेलमध्ये घातलेला आहे। जे भाजप सरकारनं ज्यांना भ्रष्टाचारी ठरवलेलं होतं, आणखी जे भाजप सरकारमध्ये प्रवेश केले त्यांना वॉशिंग मशीनमध्ये घालून स्वच्छ केलेलं आहे त्यांनी। तर हे सर्व लोकांना हा जो अन्याय होत आहे हे सर्व लोकांना समजलेलं आहे। 2014 साली गॅसचा दर किती 400 रुपये होता, सध्या 1200 वर गेलेला होता। पेट्रोल 100 पार झालेलं आहे। आणखी जे मोदी साहेबांनी जे गॅरंटी दिलेल्या होत्या त्या म्हणजे काला धन वापस घेऊन येतो, 15 लाख प्रत्येकाच्या खात्यावरती घालतो, 1 वर्षाला 1 कोटी नोकऱ्या देतो, हे सर्व त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेलं होतं ते त्यांनी अपयशी ठरलेले आहेत। आणखी त्या उलट जर तुम्ही काँग्रेसमध्ये बघितला तर कर्नाटक राज्यामध्ये राज्यसभा इलेक्शनला ज्या काँग्रेसनं 5 गॅरंटी दिलेल्या होत्या त्या 5ही गॅरंटी त्यांनी लोकांना यशस्वी करून दाखवलेल्या आहेत। तर कर्नाटकमधील सर्व जनतेनं ज्याप्रमाणे काँग्रेसवरती विश्वास ठेवलेला होता त्याप्रमाणे आत्ता पण ह्या लोकसभा इलेक्शनमध्ये पण आम्ही अरविंद केजरीवाल साहेबांचा आम आदमी पक्ष हा इंडिया अलायन्समध्ये आहे। त्यांच्या सूचनेनुसार आम्ही कारवार लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अंजलीताई हेमंत निंबाळकर यांना आमच्या आम आदमी पक्षाचा संपूर्णपणे पाठिंबा देऊन आमच्या कारवार लोकसभेचा आवाज हा दिल्लीमध्ये उठवणार आहोत आणि दिल्लीच्या लोकसभेमध्ये गाजणार आहे एवढं सांगतो। आणि पूर्णपणे आमच्या या आम आदमी पक्षाचा खानापूर तालुक्याच्या वतीनं कारवार लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अंजलीताई हेमंत निंबाळकर यांना आमचा पाठिंबा असणार आहे आणि त्यांनी निवडून 100% येणार आहोत। उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये देखील कशा पद्धतीने आम आदमीचं काम केलं आहे साहेब? आम आदमी पक्ष हा असा आहे की दिल्लीमध्ये फर्स्ट टाइम पक्ष स्थापन करून 3 वेळा मुख्यमंत्री झालेली हिस्ट्रीमध्ये पहिली ही पार्टी आम आदमी आहे। प्रत्येक माणसापर्यंत आम आदमीचं नाव गेलेलं आहे। आणखी आत्तापर्यंत काय झालं की त्यांनी तेवढा फोर्स लावलेला नव्हता, त्याच्यासाठी मागे पडले होते, पण आत्ता त्यांनी कर्नाटक राज्यामध्ये 209 उमेदवार दिलेले होते। म्हणजे प्रत्येक तालुका वाईज आम आदमीचं नाव गेलेलं आहे आणि तिथं आमचे कार्यकर्ते आहेत। त्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही मॅडमना सहकार्य करणार आहोत।